नमस्कार, श्री कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी तूर डाळ घालून। तर ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला खूप चविष्ट अशी लागते। तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक जुडी कांद्याची पात घेतलेली आहे, स्वच्छ धुवून अशी बारीक कट करून घेतलेली आहे। इथे मी अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे। आता ही तूर डाळ मी अर्धा तास भिजवून घेतलेली आहे। इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 पळी तेल घालून घेत आहे। तेल गरम झाल्यानंतर इथे 1 चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घालून घेत आहे। जिरे आणि मोहरी फुलल्यानंतर इथे मी 1 चमचा जाडसर वाटलेला लसूण घालून घेत आहे। ते मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये छान असा। तर इथे मी 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, ते मी छान असं तेलामध्ये परतून घेऊया। हे बघा, इथे टोमॅटो पण छान असं तेलामध्ये परतले। आता यामध्ये मी कांद्याची पात घालून घेत आहे। इथे मी सर्व कांद्याची पात घालून घेतलेली आहे। आता हे मिक्स करून घेऊया छान असं। ही कांद्याची पात मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे। तर यामध्ये मसाले घालून घेऊया। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट। आता हे सर्व छान असं मिक्स करून घेऊया। मसाले छान असे मिक्स करून झालेले आहेत। इथं मी अर्धा तास तूर डाळ भिजत घातलेली होती, ते घालून घेत आहे। तर हे सर्व मिक्स करून घेऊया। हे बघा, सर्व छान असं मी इथं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। हे पण छान असं मिक्स करून घेऊया। इथं मी जाडसर शेंगदाण्याचा कूट घालून घेत आहे। हे शेंगदाण्याचा कूट जाडसर असा वाटून घेतलेला आहे। हे बी छान असं मिक्स करून घेऊया। हे बघा, सर्व छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता यामध्ये मी 1 वाटी गरम पाणी घालून घेत आहे। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। हे बघा, इथं मी आता मिक्स करून घेतलेलं आहे। हे याच्यावर आता झाकण ठेवून मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट छान अशी भाजी शिजवून घ्यायची आहे। हे बघा, 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। मी झाकण काढून घेतलेलं आहे। आता ही भाजी मिक्स करून घेऊया। हे बघा, इथं आपली भाजी छान अशी शिजलेली आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊया। तर ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि खायला खूप छान लागते। तुम्ही पण नक्की ट्राय करा। तर ही आपली कांद्याच्या पातीची तूर डाळ घालून भाजी तयार झालेली आहे। तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।